नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घड्याळ हा टॉपिक पाहणार आहोत, जे की ऍडव्हान्स लेवलचा पार्ट असेल। याच्यापूर्वी आपण 2 लेक्चर घड्याळीवर टाकलेले आहे, ते पण अतिशय महत्त्वाचे लेक्चर आहे। बेसिक पासूनचे लेक्चर होते, परंतु आजचा जे लेक्चर आहे ते अतिशय ऍडव्हान्स लेवलचा असेल। ओके, क्लिअर आहे? तर टाइप क्रमांक 11वा, प्रश्न क्रमांक पहिला। ओके, एक घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, तर आज 1 वाजता दुपारी दोन्ही घड्याळे बरोबर लावल्यास दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता त्यांच्यात किती मिनिटाचा फरक पडेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। म्हणजे किती मिनिटाचा फरक पडेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे। याला सोडवायचं कसं? मग हे लक्षात घ्या, हे 5 सेकंद पुढे आणि 5 सेकंद मागं, हे किती झाले? टोटल 10 झाले। ओके, मग या 10ला गुणिले 24, कारण काय आहे तर आज दुपारी 1 वाजेपासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत किती होणार आहे तर 24 तास, बरोबर आहे की नाही? मग या 24 तासाने आपण इथं गुणणार। मग लक्ष द्या, 10 गुणिले 24 म्हणजे 240। आता लक्ष द्या, आपल्याला याला मिनिटात कन्वर्ट करावं लागते। याला काय करायचं? मिनिटात कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपण याला 60 ने भागणार। ओके, मग हा शून्य कट, हा शून्य कट, 6 एक 6, 6 चौक 24, म्हणजेच 4 मिनिटाचा फरक पडेल। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं आहे। 5 सेकंद पुढे 5 सेकंद मागे, टोटल झाले 10। आज 1 वाजेपासून उद्या 1 वाजेपर्यंत 24 तास होतात। 10 गुणिले 24 म्हणजे 240 मिनिटं होतात, आहे की नाही? मग याला आपण भागणार म्हणजे आपल्याला मिनिटामध्ये काढायचं आहे, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह केलेलं आहे। क्लिअर आहे? तर उदाहरण क्रमांक 2 आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहा, एक घड्याळ दर तासाला 6 सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 4 सेकंद मागे पडते, तर आज 11 वाजता सकाळी दोन्ही घड्याळे बरोबर लावल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांच्यात किती मिनिटांचा फरक पडेल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। याला कशा पद्धतीने सोडवणार पहा। तीच पद्धत काय केलं होतं आपण, हे सेकंद प्लस सेकंद करून टाका, म्हणजे 6 सेकंद पुढे 4 सेकंद मागे पडते। या दोघांची काय केली? बेरीज केली, तर उत्तर आलं 10। ओके, मग आज सकाळी 11 ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत किती तास होतात? 24 तास होतात, म्हणजे 10 गुणिले आपण 24 न गुणणार, तर हे येते 240। ओके, 240 येते। आता आपल्याला मिनिटामध्ये काढायचं आहे। ओके, तर याला काय करणार आपण? मिनिटाने भागणार। 0 0 कट, 6 एक 6, 6 चौक 24, म्हणजे 4 मिनिटांचा फरक पडेल। ओके, ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करू शकतो। क्लिअर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, थोडासा टाइप चेंज होते। टाइप क्रमांक 12वा आपण पाहणार आहोत। मग पहा, उदाहरण क्रमांक 3, सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात दरम्यान 90 अंशाचा कोन किती वेळा तयार होईल? आता त्याच्यासाठी एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक तासात 2 वेळा 90 अंशाचा कोन होतो। 2 वेळा कितीचा अंशाचा कोन होतो? 90 अंशाचा कोन 2 वेळा होतो। प्रत्येक तासात 90 अंशाचा कोन 2 वेळा होतो। मग 12 तासात 22 वेळा होतो। ओके, 22 वेळा। आणि 24 तासात 44 वेळा तयार होतो। एकदा हा सूत्र समजला तुम्हाला, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे उदाहरण सोडू शकता। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, काटकोन होण्यासाठी 9 वाजताची वेळ आणि 3 वाजताची वेळ आपण वजा करावी। काय करावी? तर ती वजा करावी। क्लिअर आहे? इथपर्यंत वजा करावी। मग आता याला सोडवायचं आहे। आपल्याला काय म्हटलेलं आहे पहा, प्रत्येक तासात 2 वेळा 90 अंशाचा कोन होतो, 12 तासात 22 वेळा होतो, 24 तासात 44 वेळा होतो। परंतु आपण 9 वाजता म्हणजे 9 वाजता एकदा होते आणि 3 वाजता एकदा काटकोन होते, बरोबर आहे? अशा पद्धतीचं 9 वाजताचा काटकोन होते। पहा, हे छोटा काटा आणि हे मोठा काटा, बरोबर आहे? 9 वाजताचा।
आणि 3 वाजताचा म्हटलं तर अशा पद्धतीने हे छोटा काटा हा मोठा काटा, क्लिअर आहे, अशा पद्धतीने 3 वाजतात आहे की नाही. मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला हे सूत्र आपल्याला माहित झालेलं आहे. तर एका तासात 2 वेळा होते, तर 8 ते 11 वाजेपर्यंत किती तास, 8 ते 11 पर्यंत किती तास होतात, 3 तास होतात. किती, 3 तास. मग 3 तास लक्ष द्या, याला गुणीला 2, 3 दोन्ही 6 वेळेस, म्हणजे एका तासात 2 वेळा होते, 3 तासात 6 वेळा होईल. परंतु 8 ते 11च्या दरम्यान 1 वेळा 9 वाजतात. किती वेळा 9 वाजतात, 1 वेळा 9 वाजतात. म्हणून याच्यातून आपण 1 मायनस करणार, तर उत्तर किती आलं, 5. म्हणजे 5 वेळा काटकोन तयार होईल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पहा, एकदा हे सूत्र समजलं तर आपलं फायनल आन्सर एवढ्याच याच्यात निघून जाते. क्लिअर आहे. तर हे सूत्र आता मी तुम्हाला समजून सांगून दिलेलं आहे. आता कोणत्याही प्रकारचे उदाहरणं तुम्ही इथून सोडवू शकता. आता उदाहरण क्रमांक आपण 4 पाहणार आहोत. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन किती वेळा तयार होईल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. कसं सोडवणार आपण, तर लक्ष द्या, आपल्याला सोडवण्याची एक ट्रिक माहित झालेली आहे. कशा पद्धतीने सोडवणार ते सूत्र माहित, आपल्याला सूत्र माहित झालेलं आहे. मग पहा, एका तासात 2 वेळा होते, तर सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत किती तास होतात, 7 ते 2 पर्यंत किती तास होतात, 5 आणि 2 7 तास होतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे टोटल 7 तास होतात. मग 7 गुणीला 2, 7 दोन्ही 14, म्हणजे प्रत्येक तासात 2 वेळा होतो. मग 7 ते 2 वाजेपर्यंत, 7 ते 2 वाजेपर्यंत 1 वेळा 9 वाजतात आहे की नाही. 7 ते 2 वाजेपर्यंत 1 वेळा 9 वाजतात. मग 1 वेळाची वेळ मायनस करायची. मग लक्ष द्या, 14 तून 1 गेला, 13 वेळा काय करतील ते, काटकोन करतील. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 13 आपण पाहणार आहोत. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येतील, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आपल्याला माहित असलं पाहिजे प्रत्येक तासात किती वेळा येते, तर 1 वेळा येते. प्रत्येक तासात 1 वेळा येते. मग सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आपण काय करत असतो, तास काटा व मिनिट काटा यांना, आता लक्ष द्या, या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी मी परत एकदा तुम्हाला सूत्र समजून सांगतो. पहा, प्रत्येक तासात 1 वेळा काय होते, 1 वेळा विरुद्ध येतात आहे की नाही. मग 12 तासात 11 वेळा विरुद्ध येतात आणि 24 तासात 22 वेळा विरुद्ध येतात. ओके, क्लिअर आहे. पहा, हे सूत्र एकदा तुम्हाला माहित झालं तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं आता उत्तर सोडवू शकता. प्रत्येक तासात 1 वेळा विरुद्ध येते. ओके, तर 12 तासात 11 वेळा आणि 24 तासात 22 वेळा. म्हणजे लक्ष द्या, विरुद्ध बाजू असली तर आपल्याला 6 वाजताची वेळ वजा करायची. 6 वाजताची वेळ काय करतो आपण, वजा करत असतो. लक्षात ठेवा, 6 वाजताची वेळ वजा करायची. मग लक्ष द्या, 7 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत, 7 ते 8 पर्यंत, आता इथून आपल्या प्रश्नाचं उत्तर सुरू होते. 7 ते 8 पर्यंत किती तास होतात, एकूण तास काढा. एकूण तास काढायचे असेल तर सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत 12 तास होतात आणि 8 पर्यंत 1, असे 13 तास होतात. किती वेळा, 13 तास होतात. बरोबर आहे. मग 13 तास होतात, तर एक गोष्ट लक्षात घ्या, 13 एक 13 आणि हे म्हणजे एका तासात 1 वेळा, म्हणजे 13 तासात 13 वेळा होईल. त्याच्यातून 6 वाजताची वेळ वजा करायची. सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत एकच वेळा 6 वाजते, म्हणून ही 1 वेळ आपण मायनस करणार. म्हणजेच 12 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे 12 वेळा काय होईल, ते एकमेकांच्या विरुद्ध येतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला नेहमी भेटत जातील. आता याच्यामध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करून दिलेली आहे. कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होते आणि त्याच पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिकचा वापर करून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. क्लिअर आहे. आता 6व्या क्रमांकाचं उदाहरण पाहणार आहोत. शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती वेळा 180 अंशाचा कोन बनेल,
180 अंश म्हणजे काय, तर लक्ष द्या 180 अंश असा होतो. क्लिअर आहे, म्हणजे 6 वाजताची वेळ किंवा मग 12:30 वाजताची वेळ अशा पद्धतीनं येते. हे 180 अंश आहे. ओके, म्हणजे विरुद्ध बाजूला कशा पद्धतीने येतील, मग किती वेळा येतील हे आपल्याला माहित आहे. आपल्याला कशा पद्धतीने काढायचं, आता आपण सूत्र पाहिलेलं आहे, त्याचनुसार आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली तर आपण सोडवू शकतो. आता पहा, शुक्रवार ते सोमवार पर्यंत आहे, मग शनिवार, मग रविवार आणि सोमवार. बरोबर आहे, अशा पद्धतीने सोडवायचं. मग लक्ष द्या, शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे शुक्रवार ते शनिवार सकाळी 7 वाजेपासून 7 वाजेपर्यंत किती तास होतात, 24 तास होतात. किती तास होतात, 24 तास. मग 24 तासात 22 वेळा आपण काय करत असतो, एकमेकांच्या विरुद्ध येते. हा कोण 22 वेळा एकमेकांच्या विरुद्ध येते. मग लक्ष द्या, या शनिवारी सकाळी 7 पासून रविवारी सकाळी 7 पर्यंत 24 तास होतात. 24 तास होतात, तर इथंही 22 वेळा. ओके, आणि रविवारी सकाळी 7 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत 24 तास होतात, म्हणजे इथंही 22 वेळा येईल. सरळ सरळ यांची काय करायची, बेरीज. मग 6 आणि हे 6. ओके, 66 वेळा काय होईल, ते एकमेकांच्या विरुद्ध येईल किंवा मग 180 अंशाचा कोन बनवेल. क्लिअर आहे. आता टाईप क्रमांक 14 आपण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 7. एक घड्याळ सकाळच्या 6 वाजता योग्य वेळ दर्शवते, तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन बनेल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. पहा, हे समजून घ्या. तर प्रत्येक तासात तास काटा किती अंश समोर जातो, तास काटा म्हणजे छोटा काटा 30 अंश समोर जातो. क्लिअर आहे, समजून घ्या मी काय सांगत आहे. हा सूत्र आहे आपला. प्रत्येक तासात छोटा काटा जे आहे 30 अंश समोर जातो. 30 अंश समोर जातो, म्हणजे 6 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत एकूण तास किती होतात, एकूण तास होतात 8 तास. किती तास, 8 तास होतात. मग लक्ष द्या, 8 ला गुणाकारात हे 30 अंश आपण काय करणार, गुणाकारात घेणार. 0 0 8 त्रिक 24, म्हणजे 240 अंशाचा कोन बनेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता उदाहरण क्रमांक 8 पाहणार आहोत. एक घड्याळ सायंकाळी 5 वाजता योग्य वेळ दर्शविते, तर रात्रीच्या 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन बनते किंवा मग बनेल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. कसं सोडवणार, याच्यापूर्वी जे सूत्र सांगितलं होतं, म्हणजे छोटा तास काटा जे आहे प्रत्येक तासात 30 अंश समोर जातो, आहे की नाही, समोर जातो. कोणता काटा हे लक्षात घ्या, मी छोटा काटा सांगत आहे. 30 अंश प्रत्येक तासात समोर जातो. मग सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत एकूण तास किती होतात, 4 तास होतात. किती तास होतात, 4 तास होतात. तर याला गुणीला आपण काय करणार, 30 करणार, म्हणजे प्रत्येक तासात किती अंश समोर जातो, 30 अंश. मग याला गुणा, 0 4 त्रिक 12, म्हणजे 120 अंश समोर जाईल. 120 अंश समोर जाईल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मधील शेवटचा टाईप आपण पाहणार आहोत. टाईप क्रमांक 15. 9 उदाहरण. 6 ते 7 वाजताच्या दरम्यान कोणत्या वेळेला दोन्ही काटे एकमेकांवर असतील, म्हणजे 6 ते 7 वाजेपर्यंत कोणत्या वेळेला दोन्ही काटे एकमेकांवर असतील, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. याला सोडवायचं कसं, याचं एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. सूत्र लक्षात घ्या, काय सांगितलेलं आहे, 60x छेदात 11, म्हणजे आता लक्ष द्या, एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे आहे पहिली वेळ. ओके, एक्स म्हणजे पहिली वेळ. मग आता किमती टाकत असताना तशाच पद्धतीने टाकायचं. 60 गुणाकारात 6 छेदात 11. 6 ही पहिली वेळ आहे, समजलं, 6 ही पहिली वेळ आहे. मग लक्ष द्या, इथं भाग जातो का, नाही जात.
भाग जात नाही. मग काय करणार आपण? 60 गुणिले 6 केलं तर लक्ष द्या, 6 6 36 हे 0 छेदात 11. आता भाग द्या, 11 1 11, 11 त्रिक 33, उरले 3. किती उरले? 3. 11 दोन्ही 22, 30 मधून 22 गेले, उरले किती? 8/11. म्हणजेच 6 वाजून 32.8/11 म्हणजेच 32 वाजून 8/11 मिनिटं. म्हणजे लक्ष द्या काय म्हटलेलं आहे, 6 वाजून 32.8/11 ला ते दोन्ही काटे एकमेकावर असतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शेवटचं उदाहरण 10व्या क्रमांकाचं आपण पाहणार आहोत. 8 ते 9 वाजताच्या दरम्यान कोणत्या वेळेला दोन्ही काटे एकमेकावर असतील अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग मी तुम्हाला आत्ताच सूत्र सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो. सूत्र 60x छेदात 11. x म्हणजे पहिली वेळ. मग लक्ष द्या, 60 गुणिला पहिली वेळ कोणती आहे? 8 छेदात 11. भाग जात असेल तर द्या, नसेल तर मग गुणाकार करा. 0 शी 0, 8 सकम 48 छेदात 11. मग इथून भाग देता येते. आता 11 1 11, 11 चौक 44, उरले किती? मग इथं उरले 48 मधून 44 गेले, उरले 4, म्हणजे इथे झाले 40. मग 11 त्रिक 33, 40 मधून 33 गेले, 40 मधून 33 गेले, उरले 7 छेद हे 11 ॲज इट इज लिहायचं. म्हणजेच 8 वाजून 43 मिनिट 7/11 वाजता ते एकमेकांवर असतील अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 43 7/11, 8 वाजून 43.7/11 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. अतिशय शॉर्टकट ट्रिक्स, परंतु काही सूत्र तुम्हाला वापरावेच लागतील. ओके, मग कन्सेप्ट जर क्लिअर झाले, तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज सोडू शकता. मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जर समोरच्या लेक्चरमध्ये भेटूया आपण असेच नवीन नवीन उदाहरण घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. समोर पोलीस भरती आहे तर त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. ओके, धन्यवाद.